नमस्कार मैत्रिणींनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डायरेक्ट ब्लाऊजवरती ब्लाऊज पीसवरती ब्लाऊज ठेवून कशा पद्धतीनं कटिंग करायचं. हा ब्लाऊज तुम्हाला मेजरमेंट करून दाखवते. तर हा आहे 30 साईजचा ब्लाऊज. तर बघू शकता इथून आपल्याला व्यवस्थित धरायचं आहे आणि बघायचं आहे. तर हा आहे 7.5 इंच, म्हणजे 7.5 म्हणजे हा आहे 30 साईजचा ब्लाऊज. त्याचा चौथा भाग येतो 7.5 इंच. तर आता आपण डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर खालच्या साईडला आपल्याला सोडायचं आहे 1.5 इंच आणि त्याच्यानंतर आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही. तर बंद बाजू माझ्या साईडला घेतलेली आहे. आता पाठीमागच्या भागाचा अगोदर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण जिथं खाली जेवढं सोडलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला असा ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. व्यवस्थित सेट करून घ्या. ब्लाऊजला इस्त्री करून घ्या व्यवस्थित, म्हणजे जेणेकरून आपल्याला ब्लाऊजचं मेजरमेंट घेताना चुकणार नाही. आणि टिपेला टीप व्यवस्थित जोडल्या गेले की नाही ते चेक करा. इथे पण वरच्या साईडला व्यवस्थित जोडल्या गेले की आहे की नाही ते चेक करा. आणि गळ्याची सुद्धा रुंदी आहे ना ती पण व्यवस्थित ठेवून घ्या. थोडा वेळ लागू दे पण व्यवस्थितच कटिंग करा. त्याच्यानंतर बघायचं गळ्याची रुंदी जी असती ना ती जास्त पण पसरून घेऊ नका, नाहीतर गळा उतरण्याची शक्यता आहे, शोल्डर उतरण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित आहे असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे गळ्याचं. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला असं व्यवस्थित शोल्डरला पण जशी टीप आहे ना तसंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं मार्किंग करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जो आपला मुंड्याचा भाग आहे ना तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता अशी सरळ आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर जे काही 2 इंच 2.5 इंच तुम्हाला मार्जिन हवं आहे ना ते आपल्याला घ्यायचं आहे. ते तुम्ही अंदाजे घेऊ शकता. तर बघू शकता ह्या पद्धतीनं आपल्याला पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला अशी अगोदर तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर अगोदर असा व्यवस्थित हे आखून घ्या. आणि त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्या. किंवा तुम्ही असं जरी ठेवलं आणि जरी मुंड्याचा तुम्ही शेप दिला तरी सुद्धा चालू शकतोय. बघू शकता इथून असं ठेवा, इथं असं ठेवा आणि मुंडा बरोबर बॅक साईडचा आहे ना तो व्यवस्थित ॲक्युरेट येऊ देत त्याचा आकार. आणि तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता. तर बघू शकता हे अशा पद्धतीने बॅक साईडचं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आता आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करून घेऊया. म्हणजे हे जे कटिंग आहे ना ज्यांना मेजरमेंट घेता येत नाही किंवा अंक कळत नसतील, ज्यांचं शिक्षण झालं नसेल, त्यांना सोप्या पद्धतीनं कटिंग करता यावं यासाठी मी ही डायरेक्ट पद्धत दाखवत आहे. एका ताईंची कमेंट आली होती 32, 34 आणि 30 साईजचं तुम्ही कटिंग दाखवा. तर आज मी 30 साईजचं दाखवते. त्याच्यानंतर 32 आणि 34 साईजचं पण मी दाखवेन. त्याच्यानंतर हा पाठीमागच्या भागाचा आपलं कटिंग झालेला आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, हा भाग जो आहे ना तो असा व्यवस्थित आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीनं. आणि त्याच्यानंतर सगळीकडून आपल्याला मार्किंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि मगच आपल्याला कटिंगला सुरुवात करायची आहे. मग पाठीमागचा भाग आपण पुढच्या भागावर ठेवायचा आहे. बघू शकता हे अशा पद्धतीनं पाठीमागचा भाग मी पुढच्या भागावर ठेवलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला बघू शकता आता हा आहे तिकडच्या साईडचा मुंड्याचा भाग. आता आपल्याला गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, अशा पद्धतीनं आपल्याला ठेवायचं आहे. बघू शकता हा गळा फ्रंट साईडचा गळा. तर व्यवस्थित आपल्याला त्या भागात म्हणजे जेवढं आपलं आडं आहे ना तेवढं असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं फ्रंट साईडच्या गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे पुढच्या गळ्याचं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. जो काही गळा असेल तो आता कुणाचा 6 असेल, कुणाचा 7 असेल, कुणाचा 5.5 असेल, जेवढा गळा असेल ना तेवढा आपल्याला मार्किंग करून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतर बघू शकता इथे आपल्याला योगपट्टी जी आहे ना तिथं आपल्याला असं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे.
आणि फ्रंट साईडची योगपट्टीचा आकार आपल्याला इथून देऊन घ्यायचा आहे. तर असा जसा आपल्या योगपट्टीचा आकार असतो ना तशा पद्धतीनं आपल्याला योगपट्टीचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर बघू शकता इथून 2 पॉईंटचा मध्य करून आपल्याला इथून टक्ससाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या दोन्ही पॉईंटचा मध्य करून इथून टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता हा इथून म्हणजे हा जो मधला पॉईंट आहे ना तो इथून आपल्याला मार्किंग करून घ्यायचा आहे. आणि टक्ससाठी आहे ना मुंड्याच्या साईडला बघू शकता तुम्ही आपलं हे सोडून मार्जिन सोडून तिथून परत आपल्याला इथं ठेवायचं आहे आणि इथून आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता इथून असं इथून हा पॉईंट येणार आणि इथून हा आणि त्याच्यानंतर आपला जो टक्स आहे ना हा 2 इंचाचा टक्स येणार. साधारणतः प्रत्येक टक्समध्ये टक्सचे जे अंतर असतं ना 1-1.5 इंच 1-1.5 इंच येणं गरजेचं आहे. आणि हे टक्स असतात ते 1.5 इंच असतात आणि हा जो टक्स असतो ना तो 2 इंचाचा असतो. म्हणजे हा जरा ब्रॉड असतो आणि बाकीचे टक्स असतात ते 1.5 इंच असतात. तर आता आपण ह्याचं पण कटिंग करून घेऊया. आणि टक्ससाठी ना आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा इथं घ्यायचं आहे. तर आपल्याला काय करायचं 2 इंच घ्यायचं आहे. तुम्ही दोन्ही साईडला 1-1 इंच पण घेऊ शकता किंवा ह्या साईडला पण तुम्ही डायरेक्ट 2 इंच घेऊन इथून असं कटिंग करू शकता. म्हणजे जो टक्स आपला इथे जातो ना तर त्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचं कापड इथं घेणं गरजेचं आहे. म्हणजे हे कापड इथं आटल्यानंतर म्हणजे इथं ॲडजस्ट झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचं कापड इथे घेणं गरजेचं आहे. तर आता बघू शकता इथून आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे. तर बघू शकता मी अशा पद्धतीने आपले टक्स वगैरे झालेले आहेत. आता योगपट्टीचं आपण कटिंग करून घेऊयात. आणि त्याच्यानंतर आपल्याला भाईचं कटिंग बघायचं आहे. भाईचं कटिंग करताना हे बघू शकता अशा पद्धतीने 4 फोल्ड आहेत. हे 1 2 3 4 आणि असे फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जी स्लीव्ह लेंथ आहे ना आपली ते आपल्याला चेक करायची आहे की आपल्याला किती घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही स्लीव्ह तुम्हाला एकत्र करून दाखवते की आपल्याला कशा पद्धतीनं मार्किंग करून घ्यायचं आहे. ते बघ हे अशा पद्धतीनं जे स्लीव्ज असतात ना हे असे व्यवस्थित एका रेट ठेवा तुम्ही स्लीव्ज. तुम्ही बघू शकता शिलाईसाठी आपल्याला 1 इंच खालच्या साईडला घ्यायचं आहे एक्स्ट्रा मार्जिन. आणि त्याच्यानंतर ही बघू शकता इथे आपली स्लीव्हची उंची येते इथे बरोबर. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यानंतर इथे आपलं लास्टचं मार्किंग येतं म्हणजे जे फिटिंगचं आहे. आपल्याला स्लीव्ज अशी करून घ्यायची आहे व्यवस्थित. बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने केलेलं आहे. तुम्हाला पुन्हा एकदा समजावून सांगते मी. तुम्ही अशा पद्धतीनं घ्यायचं आहे आणि साईडला आपल्याला जे आपण मार्जिन 2 इंच घेतलेलं आहे ते घ्यायचं आहे. आणि बघू शकता काय काय केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता मी काय केलेलं आहे भाईची उंची घेतलेली आहे. अगोदर अर्धा किंवा 1 इंच तुम्ही मार्जिन जेवढं कमी जास्त तुम्हाला लागतं तेवढं सोडून घ्या. 1 इंच सोडलं तर खूपच छान. कारण आपलं जर भाई उंची कमी जास्त झाली तर प्रॉब्लेम यायला नको. आणि एक्स्ट्राचं मार्जिन सोडा शिलाईसाठी. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं भाई उंची मी घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर हा असं व्यवस्थित मी असं फोल्ड केलेलं आहे बघू शकता या पद्धतीनं. आणि त्याच्यानंतर मी अशी पूर्ण असं आखून घेतलेला आहे त्या पॉईंटपर्यंत. आणि त्याच्यानंतर आतल्या साईडला असा आतला जो फ्रंट साईडचा जो मच्छकट असतो ना तो मी दिलेला आहे माशाचा आकाराचा. आणि जे साईडला मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे ना ते एवढं आपल्याला घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला भाईची पण कटिंग करायची. तर ती कशी करायची मी दाखवते तुम्हाला. त्याच्यानंतर आपल्याला असं बघू शकता हे 4 पदरवरती कटिंग करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा जो कट असतो ना फ्रंट साईडचा हा आपल्याला
2 पदरवरती कटिंग करायचं असतो. तर बघू शकता. आणि ह्यामधलं अंतर आपलं 1 किंवा 1.25 इंच येणं गरजेचं आहे, तरच आपली बाही फिटिंगला खूप सुंदर बसते. तर मैत्रिणींनो बघू शकता मी कशा पद्धतीनं कटिंग केलेलं आहे. तर हा बघू शकता, हा पाठीमागचा भाग, त्याच्यानंतर हा फ्रंट साईडचा आपला भाग, जो की टक्स कशा पद्धतीनं घ्यायचं ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर बघू शकता भाईचं हे मार्किंग कशा पद्धतीनं करायचं, भाई कशी कटिंग करायची हे दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर योक पट्टी आणि जे कापड आपलं शिल्लक राहतं ना, त्याच्यामध्ये आपल्याला हुक पट्टी आणि पाठीची कंबर पट्टी, गोट पट्टी ह्या सर्व गोष्टी काढायच्या आहेत. आणि जे आपलं कापड शिल्लक राहतं ना, त्यामध्ये आपल्याला एक्स्ट्राची योक पट्टी सुद्धा काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं ब्लाऊजवरती ब्लाऊज ठेवून तुम्ही 30 साईज असू दे, 32 असू दे, 40 असू दे, 50 साईज जरी असली तर तुम्ही या पद्धतीनं जरी ब्लाऊज ठेवून कटिंग केलं तरी सुद्धा ब्लाऊज खूप परफेक्ट बसणार आहे. तर व्यवस्थित फक्त चुरगाळलेला ब्लाऊज तुम्हाला इस्त्री करून घ्यायचा आहे. शिस्तीत ठेवून व्यवस्थित मार्किंग करायचं आहे आणि नंतरच त्याची छान अशी शिलाई करायची आहे. तर मैत्रिणींनो खूप सोप्या, खूप छान पद्धतीनं माझा सांगण्याचा प्रयत्न असतो. आणि तरीसुद्धा तुम्हाला एखादा पॉईंट राहिला असेल किंवा समजला नसेल तर नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर ही आयडिया, ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि छानशी कमेंट करायला विसरू नका. हम्म.